नमस्कार, मी अमृता. नमस्ते कोकणमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. बऱ्याच दिवसांपासून विचार करत होते की आपल्या स्वतःचं यूट्यूब चॅनल सुरू करायचं आहे, तर कोणत्या प्रकारचा व्हिडिओ करू. मग नंतर अगदी लक्षात आलं की मी कोकणात राहते, तर कोकण एक्सप्लोअर करायला काय हरकत आहे. म्हणूनच आज मी आमच्या घराच्या मागच्या बाजूच्या अंगणात आले की ज्या ठिकाणी तुम्हाला भरपूर साऱ्या प्रकारची झाडं पाहायला मिळतील. त्याच्यामध्ये कोकणाचं वैशिष्ट्य म्हणून आंबा, फणस, काजू, त्यानंतर अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती असतील, त्या तुम्हाला पाहायला मिळतील. कोकण म्हटल्यावर सगळ्यांना अगदी हवाहवासा वाटणारा कोकण आहे. मग ते कोकणावरचं प्रेम असतं, कोकण पाहण्याचं स्वप्न असतं. कोकणात आपल्याला जायला मिळायला पाहिजे, कोकण जवळून पाहता आला पाहिजे, असं बऱ्याच जणांना वाटतं. आणि म्हणूनच मी तुमच्या सगळ्यांसमोर हा कोकण उभा करण्याचा प्रयत्न करते. माझा हा पहिलाच प्रयत्न आहे, तुम्हाला नक्की आवडेल, बघत राहा. म्हणून मी आमच्या घराच्या मागच्या बाजूच्या अंगणात आले की जिथे तुम्हाला पाहायला मिळतात की मोठमोठी हापूसची झाडं आहेत, त्यानंतर नारळीची झाडं आहेत, अगदी गुहागरी नारळ आहेत. हे उंचच उंच असे हे नारळाची झाडं तुम्हाला पाहायला मिळतील. गुहागरी नारळ जे आपण म्हणतो आहे, माझा तालुका गुहागरच आहे, त्यामुळे गुहागरी नारळ हे तुम्हाला कोकणात प्रसिद्ध असलेले पाहायला मिळतील. अशा प्रकारचे हे नारळीची जवळजवळ 30 झाडं इथे आहेत आणि त्यातून वर्षभर नारळाचं उत्पादन घेतलं जातं. हापूसच्या सीझनला हापूस आंब्यांचं उत्पादन घेतलं जातं. त्यानंतर काजू आहेतच, जे कोकणातले लोकप्रिय आहेत. त्यानंतर इथं तुम्हाला बागेत वेगवेगळ्या प्रकारची झाडं पाहायला मिळतील. त्याच्यामध्ये एक ठिकाण असं आहे की तिथे खूप साऱ्या प्रकारच्या तुळशी तुम्हाला पाहायला मिळतील. तुळशी म्हणजे आपण देवासाठी तुळस ही पवित्र असते. हे बघा, ह्या ठिकाणी तुम्ही जर पाहिलात तर तुम्हाला तुळशींचं हे भरपूर सारं जंगलच बघायला मिळेल. तुळशीद्वारे आपल्याला ऑक्सिजन आपण जो घेतो, तो तुळशीचा ऑक्सिजन हा खूप महत्त्वाचा आहे. तर अशा प्रकारच्या तुळशींचं तुम्हाला इथे लागवड आपोआप झालेली आहे, ती पाहायला मिळते. निसर्गतः लागवड आहे ही. त्यानंतर काळी मिरी म्हणजे आपण ब्लॅक पेपर जे म्हणतो, ती काळी मिरीची अनेक वेली इथं नारळांवरती सोडलेल्या आहेत. जसं की तुम्हाला इथे मागे पाहायला मिळतं की नारळीवरती ती वेल कुठपर्यंत गेले बघा, त्याच्यावरती काळी मिरी लागते. आणि अशीच काळी मिरी तुम्हाला इथं पाहायला मिळेल. ही पहा, काळी मिरी आहे, ह्याच्यावरती ही काळी मिरी लागलेली इथे दिसते आपल्याला. तर ह्या काळी मिरीचं आपले मसाल्याचे जे पदार्थ आपण म्हणतो, त्या मसाल्याच्या पदार्थांमध्ये अगदी महत्त्वाची भूमिका काळी मिरी पार पडताना आपल्याला दिसून येते. इथे मागे पहा, तुम्हाला तुळशींचं ते छोटंसं जंगल दिसून येईल. त्यानंतर नारळाच्या अगदी उंच उंच अशा ह्या झाडं आहेत, नारळाची झाडं तुम्हाला पाहायला मिळतील. खूप सुंदर असं हे दृश्य आहे. त्यानंतर इकडे तुम्हाला चिक्कूची सुद्धा भरपूर झाडं पाहायला मिळतील. सीझनला चिक्कू खूप लागलेले असतात. आत्ता चिक्कू लागलेले नाही आहेत, पण सीझनला तुम्हाला भरपूर प्रमाणात तिथे चिक्कू पाहायला मिळतील. त्यानंतर फणसाची देखील बघितलात तर मोठमोठी झाडं आहेतच, परंतु ही छोट्या स्वरूपाची झाडंसुद्धा तुम्हाला फणसाची पाहायला मिळतील. कोकण म्हणजे स्वर्ग आहे. कोकण म्हणजे एक वेगळ्याच प्रकारचं ठिकाण आहे, जिथे अगदी विदेशी पर्यटकही यायला आतुर झालेले असतात. अशा या कोकणामध्ये मी थोडासा कोकणातला हा भाग एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करते. इथे तुम्हाला पाहायला मिळेल, इथे ही लाकडं दिसत आहेत, जी नारळाचीच आहेत. आणि ह्या लाकडांची साठवण केली जाते. उन्हाळ्यासाठी, पावसाळ्यासाठी लाकडांचा जळणासाठी वापर केला जातो, इंधनासाठी वापर केला जातो. आणि ह्या कोकणामध्ये इंधन म्हणून या लाकडांचा जास्त वापर केला जातो. त्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल इथे अळू आहे, अळूची झाडं पाहायला मिळतील तुम्हाला. अळू आहे हा, की जो आपण त्या अळूचं फदफद म्हणतो, त्या अळूच्या फदफद करत असताना
हा अळू महत्त्वाची भूमिका पार करतो. हे बघा, अळूचं जंगल थोड्याफार प्रमाणात तुम्हाला इथे दिसतंय. पुन्हा एकदा बघा, दुसरीकडे तुम्ही पाहिलात तरी तुम्हाला तुळशींची अनेक रोपं पाहायला मिळतील. तुळशी या खूप महत्त्वाच्या आहेत. तुळशीला आपण देवही मानतो आणि तुळशी आरोग्यदायी आहेत. सध्या आजची परिस्थिती पाहता तुळशीची पानं आपण सेवन करणं किती गरजेचं आहे हे तुम्हाला माहिती आहे. घराच्या मागे माझ्या छोटीशी नदी देखील आहे. छोटीशी का म्हणण्यापेक्षा मोठी आहे नदी चांगली. आणि नदीला या पावसाळ्यात अगदी भरपूर पाणी असतं, खूप पाणी असतं नदीला. हे बघा, तुम्हाला थोडासा प्रवाह तिथे बघायला मिळेल की नदी वाहते मागून आणि घराच्या अगदी जवळच अशी नदी आहे. त्यामुळे अगदी प्रसन्न असतं वातावरण. उन्हाळ्यातही या नदीला छोटंसं का होईना परंतु पाणी आपल्याला पाहायला मिळतं. आत्ता मी उभी आहे इथे चिक्कूच्या झाडाखाली. हे बघा, चिक्कूचं एकदम मोठं, अशी चिक्कूची भरपूर झाडं आहेत बागेत आणि सीझनला ह्या चिक्कूला भरपूर चिक्कू लागलेले तुम्हाला दिसून येतील. त्यानंतर कोकण म्हटल्यानंतर काजू ऑफकोर्स आलेच. काजूचीही झाडं आहेत, वेगवेगळ्या प्रकारची आहेत काजूची झाडं. म्हणजे आपण ज्या गावठी काजू म्हणतो त्या आहेत. त्यानंतर सरकारीमध्ये वेंगुर्ला असतील तर तशा पद्धतीची काजूंची झाडं तुम्हाला पाहायला मिळतील. अजून आत्ता पावसाळा आहे, म्हणजे पावसाळा संपत आलेला आहे, पण पावसाळ्यात आपण ज्या वेगवेगळ्या भाज्या लावतो त्यातल्या काही भाज्यांची लागवड इथं केलेली आहे. त्याच्यामध्ये कोहळा असेल, कारली असतील, अशा प्रकारच्या वेलीही तुम्हाला पाहायला मिळतील. आणि दुसरं म्हणजे आपण जे अळूवडी मगाशी तुम्हाला जी दाखवली पानं ती अळूचं फतफद म्हणतो आपण त्याला. म्हणजे अळूची पातळ भाजी केली जाते आणि अळूवडीची वेगळी पानं आहेत. तर ती अळूवडीची वेगळी पानं तुम्हाला इथे पाहायला मिळतील. तीसुद्धा अगदी जोमाने वाढलेली आहेत. इथे तुम्हाला दिसेल बघा की अळूवडीची पानं कशा पद्धतीने आहेत. भरपूर साऱ्या प्रमाणात अळूवडीची पानं तुम्हाला इथे पाहायला मिळतील. त्यानंतर कढीपत्ता. आपण जेव्हा कोकणी जेवण करतो तेव्हा त्याच्यामध्ये कढीपत्त्याची भूमिका फार मोठी महत्त्वाची असते. फोडणीला कढीपत्ता हा घातलाच जातो. त्यामुळे इथे तुम्हाला कढीपत्त्याची देखील भरपूर प्रमाणात झाडं पाहायला मिळतील. ही बघा, भरपूर प्रमाणात कढीपत्ता आहे. अगदी तुमच्या फोडणीत कढीपत्ता हा खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. त्यानंतर कोकमाची झाडं आहेत, रातांबे म्हणतो ज्याला आपण. तर त्या रातांब्यांचंही एक मोठं झाड तुम्हाला इथे पाहायला मिळेल. अशा पद्धतीने इथे हे रातांब्याचं झाड आहे. हे बघा, हे जे आहे ते रातांब्याचं झाड आहे. जसं की मगाशी मी म्हणाले तुम्हाला काळी मिरी, तर त्या काळी मिरीचं एक मोठा वेल इथं तुम्हाला दिसून येईल. हा जो आहे तो काळी मिरीचा खूप मोठा असा वेल आहे. त्याच्यावरती काळी मिरी आत्ताशी लागायला सुरुवात झाली आहे. त्यानंतर भाजीपाल्यांमध्ये बघायला गेलात तर इथे हा जो वेल आहे तो कोहळ्याचा वेल आहे. त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे फुलं आलेत बघा. त्याच्यावर कोहळा लागेल, ज्याची आपण भाजी करतो किंवा घाऱ्या करतो. कोकणामध्ये घाऱ्या हा प्रकार केला जातो. त्यानंतर इथे तुम्हाला लिंबीची म्हणजे लिंबाची देखील वेगवेगळी झाडं बघायला मिळतील. मग त्याच्यामध्ये छोटी लिंब लागणारी झाडं आहेत, मोठी लिंब लागणारी झाडं आहेत. अशा प्रकारची भरपूर लिंब तुम्हाला पाहायला मिळतील. आत्ता मी असंच चालत आमच्या बागेच्या शेवटच्या टोकाला विहीर आहे, तर त्या विहिरीकडे जाणार आहे मी. विहीर देखील खूप मोठी आहे, चांगली आणि बारमाही आहे. त्या विहिरीचं पाणी कधीच आटत नाही. त्यामुळे विहीर बघूयात आपण. विहिरीचं पाणी खूप स्वच्छ आहे. विहिरीला लागून नदी आहे. विहिरीच्या पाण्याची चव वेगळीच आहे. म्हणजे तुम्हाला ते पाणी फिल्टर करण्याची गरज नाही आहे. अगदी ताजं पाणी तुम्ही काढून पिऊ शकता, अशा प्रकारची ती विहीर आहे. तर आपण विहिरीकडे चाललो आहे. विहिरीला मोठा घेर आहे. आमच्या आकाराने मोठी विहीर आहे, तुम्ही बघू शकता.
हे पंप हाऊस आहे विहिरीचं. इथे जर तुम्ही बघितलात तर मी पायऱ्या उतरते आणि ही आहे विहीर. मोठी अशी विहीर आहे. विहिरीला हे वरून कवच केलेलं आहे, सुरक्षा कवच थोडक्यात. कारण आजूबाजूला मोठी मोठी झाडं आहेत, त्या झाडांचा पालापाचोळा त्यात पडू नये किंवा घाण त्याच्यात पडू नये म्हणून अशी आम्ही सोय केलेली आहे. ही विहीर आहे आणि विहिरीच्या खालीच तुम्ही जर बघितलात तर तिथे नदी आहे. नदीला देखील 12 महिने पाणी असतं. तर इथून तुम्ही पाहू शकता की विहिरीचा घेर आमच्या केवढा आहे, तो विहीर किती मोठी आहे. इकडे मागे सगळे जंगलच आहे. ते पंप हाऊस आहे विहिरीचं. तुम्हाला इथे पण बघा काळी मिरीचे वेल पाहायला मिळतील. त्यानंतर इथे सागाची झाडं आहेत, सागाच्या झाडांची लागवड केलेली आहे. साग हे उत्पादनाच्या दृष्टिकोनातून जर तुम्ही पाहिलात तर अतिउपयुक्त असे आहेत. त्याच्यातून आपल्याला उत्पादन घेता येतं. अशा प्रकारच्या सागांची लागवड आमच्या या बागेमध्ये केलेली आहे. त्यामुळे बागेत तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची व्हरायटी बघायला मिळेल. अर्थातच म्हणजे कोकणात कोणाच्याही अगदी घरामागच्या छोट्याशा बागेत गेलात तर तुम्हाला 50-100 प्रकारची झाडं पाहायला मिळतील. त्याच पद्धतीची झाडं तुम्हाला इथे पाहायला मिळत आहेत. त्यानंतर इथे जर मगाशी म्हटलं मी तुम्हाला की लिंबाची भरपूर झाडं आहेत, तर ती झाडं थोडी पुढे आहेत. आपण पाहणार आहोत ती झाडं कशी आहेत, कुठे आहेत. पावसाळ्यामध्ये त्या लिंबांना भरपूर बहर येतो, भरपूर प्रमाणात ती लिंब लागतात. म्हणजे बाजारातून लिंबू आणण्याची आवश्यकता लागत नाही, अशा पद्धतीने लिंब लागलेली असतात. पाहणार आहोत आपण आत्ता. इथे हे लिंबाचं झाड आहे. इथे तुम्हाला हे लिंबू लागलेलं दिसत असेल. तर पावसाळ्यात जेव्हा तुम्ही इथे आला असतात तर तुम्हाला पाहायला मिळाली असतील की लिंब भरपूर प्रमाणात असतात. इथे जर तुम्ही पाहिलात तर हे पिकलेलं येल्लो कलरचं लिंबू दिसतंय हे या पद्धतीने. तर तुम्हाला ते पाहायला मिळेल. म्हणजे आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा आपण येऊन काय करू शकतो, लिंब काढू शकतो. इथे मागे तुम्हाला जसं मगाशी मी म्हटलं की कोकणात वैशिष्ट्य आहे की इंधन हे लाकडाचं वापरलं जातं. तर इथे तुम्हाला हे लाकडांची जी रचना आहे किंवा रचून ठेवलेली लाकडं आहेत ती पाहायला मिळतील. तर ती अशा पद्धतीने रचलेली असतात जेणेकरून ती पडू नयेत, कोसळू नयेत, अशा विशिष्ट पद्धतीने त्यांची रचना केलेली असते. त्यानंतर ती उपयोगात आणली जातात. अशा पद्धतीने भरपूर साऱ्या गोष्टी तुम्हाला इथे पाहायला मिळतील. त्यानंतर इथे तुम्हाला पाहायला मिळतील नारळाचा ढीग. बघा किती नारळ आहेत. म्हणूनच मी म्हटलं की गुहागरी नारळ इकडे प्रसिद्ध आहेत आणि हे नारळ तुम्हाला इथे पाहायला मिळतील. वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत. मग त्याच्यामध्ये एक पाणपोई नावाचं झाड असतं. तर पाणपोई नावाचं झाड तुम्हाला इथे पाहायला मिळेल. हे पहा आहे इथे. हे पुन्हा एकदा तुळशीचं रोप आहे. इकडे तुम्हाला हे शोचं झाड पाहायला मिळेल. अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची इथे लागवड केलेली तुम्हाला दिसून येईल. त्यानंतर उपयोगी पडणारं म्हणजे कोरफड आहे. तर ती कोरफडही तुम्हाला इथे पाहायला मिळेल. कोरफडीची लागवड इथे केलेली आहे. ही पहा कोरफड तुम्हाला पाहायला मिळते. इथे भरपूर प्रमाणात कोरफड आहे की जी खूप औषधी आहे. त्यानंतर इकडे जास्वंदीची रोपं आहेत.
तर इथे वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती तुम्हाला पाहायला मिळतील. त्याच्यामध्ये एक डायबिटीस रोखणारी, म्हणजे डायबिटीस आजार असेल तर त्या आजाराला तोंड देण्यासाठी एक वनस्पती आहे. तर ती वनस्पती तुम्ही इथे पाहू शकता. ही जी वनस्पती आहे ती डायबिटीस या आजारासाठी उपयुक्त आहे. त्याचीही लागवड आमच्या बागेत केलेली आहे. इथे पाहिलात तर तुम्हाला नारळी, उंच उंच नारळी पाहायला मिळतील अशा पद्धतीने. तर अशा वेगवेगळ्या आणि खूप वेगळ्या प्रकारच्या झाडांची लागवड आमच्या बागेत केलेली आहे. तुम्ही पाहिली असेल. बाजूला बघा शेजारी कौलारू घरं आहेत. म्हणजे कोकणचं वैशिष्ट्य आहे कौलारू घरं हे, आणि अशी कौलारू घरं तुम्हालाही पाहायला मिळतील इकडेच, अर्थातच कोकणातच. जसं की मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं, बरेच दिवसापासून मनात होतं की यूट्यूबवरती आपला व्हिडिओ टाकावा. मग काय करावं, तर मग लक्षात आलं की अरे आपण कोकणात राहतो आहे, तर कोकणच का नको दाखवूयात सगळ्यांना, कोकणची माहिती करून देऊयात. म्हणून पहिली सुरुवात मी माझ्या घराच्या मागच्या छोट्याशा बागेतून केलेली आहे. छोट्याशा बागेची तुम्हाला ओळख करून दिलेली आहे. मला वाटतं तुम्हाला आमची बाग आवडली असेल नक्कीच. नारळ, आंबा, काजू, वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती बघून तुम्हाला ही बाग नक्कीच आवडली असेल. आणि अशा प्रकारच्या वेगवेगळ्या व्हिडिओंसह मी तुम्हाला भेटायला येणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मी कोकणची माहिती करून देणार आहे, कोकणची ओळख करून देणार आहे, कोकणातल्या विविध गोष्टी तुमच्यासाठी समोर आणणार आहे. आणि तुम्ही जर हा व्हिडिओ लाईक केलात, शेअर केलात, सबस्क्राईब केलात तर तुम्हाला अजून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील की जेणेकरून आपल्या कोकणची माहिती तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचेल. तुम्ही शहरात राहत असाल, तुम्ही इतर ठिकाणी राहत असाल, तिथे राहून तुम्हाला कोकणाचा आस्वाद घेता येईल, कोकणला जवळून भेटता येईल, कोकणला जवळून पाहता येईल, अशा पद्धतीसाठी आपण हे व्हिडिओ तयार करतो आहे. सो तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुन्हा पुन्हा हे व्हिडिओ पाहायला विसरू नका. आपल्या चॅनलचं नाव आहे नमस्ते कोकण. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.